नमस्कार, मैं हूं आपके साथ वैशाली और आप देख रहे हैं ठाणे सरकार न्यूज चैनल। आइए रुक करते हैं आज की ताजा खबरों पर। उल्लासनगर शहर में बढ़ता अपराध, पुराने विवाद के चलते युवक पर हथियार से हमला। एक पुराने झगड़े को लेकर एक युवक पर जानलेवा हमला करने की घटना सामने आई है। घटना उल्लासनगर के बडोल गांव की है। इस हमले में गंभीर जख्मी का उपचार एक निजी अस्पताल में शुरू है। उल्लासनगर के बडोल गांव का रहवासी सौरभ मात्रे कोई पार्सल लेकर घर की तरफ जाते समय रोहन जादव उर्फ वाघिया ने सौरभ को रोककर बोला कि कोरोना के समय हमारा झगड़ा हुआ था, उस पर मुझे बात करनी है। इस पर सौरभ ने बोला, मुझे देर हो रही है, घर जाना है, हम बाद में बात करेंगे। और सौरभ बाइक पर बैठकर जाने लगा और तभी रोहन ने पुराने झगड़े को लेकर जान से मारने के उद्देश्य से धारदार हथियार से सौरभ पर पीछे से जानलेवा हमला कर दिया। इस घटना में सौरभ की पीठ में चाकू ही अटक गया था, जिसके चलते सौरभ को एक निजी अस्पताल में भर्ती किया गया, जहां अब चाकू को निकाल लिया गया है। इस प्रकरण को लेकर अंबरनाथ पुलिस स्टेशन रोहन उर्फ वाघिया के खिलाफ गुनाह दर्ज किया गया है, पर रोहन फरार है, जिसकी अंबरनाथ पुलिस तलाश कर रही है। सौरव सत्यावर मात्रे, उल्हासनगर 3 वडोलगाव सेंट जोसेफ शाळेच्या समोर। तो आला, मला बोलतो 5 मिनिटं बोल, मला सांगते त्याला बोलायचं होतं। तर तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि त्यांनी मला धमकी पण दिली की तुला जीवेठार मारतो, तुला मर्डरच करतो। तो मला संपवण्याच्या उद्देशाने आलता। माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी, मी जशी गाडीवरती बसलो, मागून त्यांनी वार केला। त्याचा तो माझ्या मानेवरती मारत होता, तर माझं थोडंसं लक्ष गेलं, थोडंसं मी पाठ हे गेली तर माझ्या पाठीवरती लागला। त्या रोहन जाधव म्हणून आहे, वाघ्या बोलतात त्याला। लॉकडाऊन मध्ये झालं होतं, आमचा छोटा वाद झालता। तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं, आम्हाला पण बोलवलं होतं आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये। तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केलं। माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला। मी त्याला बोललो की मी या सगळ्यात नाहीये, मला जायचंय घरी, मला जेवायचंय म्हणून। मी माझ्या डिक्कीमध्ये पण पार्सल होता गाडीत, मी घरीच चाललो होतो घेऊन। तर त्याने मला अडवलं तिथं आणि माझ्या संगती बोलत बसला आणि बोलत असताना उभं राहून तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला केला। मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी। हा इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी। तिथून मला छावा हॉस्पिटलला पाठवला, तिथून काय झालं नाही। मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो मी, हॉस्पिटलमध्ये मी आहे। आता माझ्या पार्टनर चॉपर अटकलाय। चॉपरचा त्यांनी एवढा जोरात मला चॉपर मारला, चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या पार्टनर घुसून गेला पाठीत माझ्या। मला तो मानेवरती मारत होता, तो अटेम्प्ट टू मर्डर करत होता माझ्यासोबत डायरेक्ट। तो मला धमकी पण दिली, त्याने जीव मारण्याचा माझा प्रयत्न केला।